हाय हॅलो मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेतच असाल. सगळ्यात पहिलं तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजलेत 10 आणि मी सकाळी सकाळी माझं घर इथे क्लीन करायला घेतलं होतं. आता 1-2 दिवस ना घरामध्ये थोडंसं काम चालू होणार आहे, म्हणजे जास्त असं काही नाही, थोडंफार. तर म्हटलं चला त्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेन. आता सकाळी सकाळी ना मला हे कर्टन धुवायला टाकायचे होते आणि गेले 1-2 दिवस आमच्याकडे एवढा पाण्याचा प्रॉब्लेम होतोय ना, तर कालच आमच्याकडे पाणी गेलंय आणि अजूनपर्यंत काही आलं नाहीये. तर म्हटलं चला पाणी येईपर्यंत ही सगळी बाकीची जेवढी कामं आहेत ना, तर ती करून घेऊ म्हणून इथे बाकीचं सगळं मी काम करायला घेतलं होतं. आणि पाणी आल्याच्या नंतर म्हटलं हे कर्टन पण धुवून टाकेन. ऑलरेडी कालची पण कपडे सगळी मशीनमध्ये तशीच होती. ती थोडीफार होती, म्हटलं कर्टन पण त्याच्यामध्ये बसूनच जातील म्हणून मी कर्टन आज धुवायला काढले होते. आता एवढा उन्हाळा गेला तेव्हा आम्हाला काही पाण्याचा प्रॉब्लेम झाला नाही आणि नेमकं आता पाऊस चालू झालाय आणि तेव्हा पाण्याचे प्रॉब्लेम चालू झालेत. आमच्याकडे थोडं उलटच आहे. पण चला असो, आता इथे जे हे टीव्ही युनिट तुम्हाला दिसतंय ना, हे मी बऱ्याच दिवसापासून क्लीन नव्हतं केलं. आणि आपल्याला असं होतं ना, की थोडीफार अशी धूळ किंवा जाळ्या वगैरे लागलेल्या दिसल्या, की असं वाटतं कधी साफ करेन. तर गेले 2-3 दिवस झाले मी विचार करत होते, की हे टीव्ही युनिट एकदाचं साफ करून घेईन. कारण ते समोरच दिसतं ना, तर असं वाटतं आज करेन, उद्या करेन, पण हे राहूनच जातंय किती दिवस झाले. आणि गेले 2 दिवस घरामध्ये पाणी नाहीये, पण तरीही मला एवढा काही पाण्याचा प्रॉब्लेम होत नाही. कारण घरामध्ये मी ऑलरेडी 3-3 टाक्या लावून घेतलेल्या आहेत. कारण अशा वेळी ना ह्या टाक्या बऱ्या पडतात. म्हणजे बाकीच्या वेळी जेव्हा पाणी असतं, तेव्हा ह्या टाक्यांचा काही जास्त यूज नाही होत. पण पाण्याचे जेव्हा प्रॉब्लेम्स चालू होतात, तेव्हा मात्र ह्या टाक्या युजला होतात. एक मी किचनमध्ये लावून घेतली आहे आणि एक टॉयलेट आणि बाथरूमवरती आहे. त्याच्यामुळे 3 टाक्या मला आरामात पुरतात. 3 माणसांसाठी 2 दिवस तरी मला त्या पुरून जातात. पण खरं सांगू का, जेवढं साचवलेल्या पाण्यात काम करायला मज्जा येत नाही ना, तेवढं वाहत्या पाण्यामध्ये काम करायला मज्जा येते. साचवलेल्या पाण्यात कितीही काम करा, असं वाटतच नाही की ती गोष्ट क्लीन झालीये किंवा स्वच्छ झालीये असं. तर म्हटलं चला 2 दिवस ही सगळी कामं आहेतच पडलेली थोडीफार, तर त्याच्या सोबतच हे सगळं पण क्लीन करून घेईन. म्हणजे एक सोबतच सगळी घाण निघून जाईल. आणि माझ्याच बाबतीत असं होतं की काय मला माहिती नाही. तुमच्या बाबतीत जर असं होत असेल तर मला कमेंट करून सांगा. आता माझ्या बाबतीत काय होतं ना, घरामध्ये जास्तीचा जेव्हा पसारा असतो ना, तेव्हा असं वाटतं की चला एवढा पसारा आहे तर त्याच्यासोबत ही पण गोष्ट क्लीन करू, ही पण दुसरी पण गोष्ट क्लीन करू आणि असं करत करत बऱ्याच गोष्टी माझ्याकडून क्लीन होऊन जातात आणि पूर्ण घरच साफ होऊन जातं. असं तुमच्या बाबतीत होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. आता माझ्या टीव्ही युनिटवरती तुम्हाला खूपच कमी प्रमाणात शोकेसच्या ज्या गोष्टी असतात त्या दिसत असतील, शो पीसेस वगैरे. त्यातलं ना हे हँगिंग प्लांट जे आहे ना, ते मला भरपूर आवडतं. कोणत्याही ठिकाणी ठेवा, एकदम एस्थेटिक लूक येतो त्या जागेला खरंच. आणि त्यांना मेंटेन ठेवणं सुद्धा ईझी असतं. त्याच्यामुळे ना ओरिजिनल प्लांट तिथे ठेवण्यापेक्षा मला असे आर्टिफिशियल जे प्लांट असतात, हँगिंग प्लांट, ते मला टीव्ही युनिटवरती ठेवायला जास्त आवडतात. आणि ते असे मोकळे शेल्फ वगैरे असतात ना, त्यावरती छान दिसतात. आता माझ्या घरामध्ये सगळ्यात जास्त धूळ बसणाऱ्या वस्तू म्हणजे हे जे मंदिर आहे ते आणि हे टीव्ही युनिट. कारण हे अगदी विंडोच्या बाजूला आहे ना, तर इथे भरपूर अशी धूळ बसते. मला निदान 10-15 दिवसातून वगैरे असं पूर्ण ते क्लीन करून घ्यावं लागतं. आता दररोज तर आपण वरच्यावर हात फिरवतोच ह्या सगळ्या गोष्टींवरती. पण कधी-कधी 10-15 दिवसातून, आठवड्यातून अशा गोष्टी मला क्लीन कराव्या लागतात. जेणेकरून ना कधी-कधी गोष्टी ज्या आपण शोपीसच्या वगैरे गोष्टी ठेवतो त्याच्यावरती लगेच धूळ बसते किंवा जाळ्या वगैरे लागतात आता म्हणून. तुम्हाला माझ्या हातामध्ये जो हा ब्रश दिसतोय ना, आता हा ब्रश मी हल्ली खूप ठिकाणी यूज करते. म्हणजे अगदी माझा सोफा क्लीन करते किंवा इथे मी जे आर्टिफिशियल ग्रास ठेवलेले आहे म्हणजे मॅट, तर ती मॅट सुद्धा मला क्लीन करायला खूप हेल्प होते या ब्रशमुळे. ॲक्चुअली आता घरामध्ये आमच्या डॉग आहे म्हणजे लुसी आहे माझी, तर तिची काही शेडिंग वगैरे होते किंवा केस वगैरे कधी तिचे गळतात. तर ना ते ह्या ग्रीन मॅटमध्ये वगैरे किंवा सोफ्यावरती असे कधी पडलेले असतात किंवा मग अशा छोट्या-छोट्या गोष्टींवरती ते साचतात किंवा कधी आपलं लक्ष नसतं आणि खरंच त्यासाठी मला हा ब्रश खूप युजफुल ठरलाय आणि म्हणूनच ना मी या सगळ्या गोष्टी या ब्रशनेच छान क्लीन करून घेते. कारण लुसीचे जे केस वगैरे असतात ना,
ती कपड्याने जरी पुसायला गेलं ना, तरी ती कपड्याला चिटकून पुन्हा ते पुसायला गेले, की पुन्हा ते लागतात. त्यापेक्षा असं ब्रशिंग वगैरे केलं ना, त्याच्यामुळे मग हे पटापट सगळी केसं किंवा काही धूळ वगैरे जरी असेल ना, तरी ती पटापट एकदम निघून जाते. म्हणजे जेव्हा आपण डेली सुद्धा काही साफ वगैरे करतो ना रोजच्या रोज, तर त्यासाठी तर अगदी खरंच खूप छान आहे हा ब्रश आणि म्हणूनच मी हा घेतला होता. म्हटलं चला त्याचा कुठेतरी उपयोग होईल मला. मी खास तो सोफ्यासाठी घेतला होता, पण आता मी बऱ्याच ठिकाणी त्याला यूज करतीये. आता टीव्ही युनिट आणि मंदिर तर क्लीन झालं होतं आणि हा फॅन कसा राहील म्हणून आता इथे फॅन वगैरे पण क्लीन करून घेतला होता. आणि खरं सांगू का आता ही जी साफ-सफाई मी करते ना, ही मी नंतर करणार होते. म्हणजे घरामध्ये काही काम वगैरे होणार आहे. आता तुम्हाला पुढे दिसेलच काय आहे ते. थोडंफार विंडोचं वगैरे काम मी करून घेणार आहे. तर त्यानंतरच मी ही सगळी क्लीनिंग वगैरे करणार होते थोडीफार जी काही आहे ती. पण मला काही ते दमच धरवेना. म्हटलं चला आजच आहे ते काही थोडंफार क्लीन करून घेईन. कारण त्या कामाला सुद्धा अजून टाईम लागणार आहे असं ते म्हणाले. पण आता जेव्हा ते होईल तेव्हा होईल. पण माझं हे थोडंफार क्लीनिंग वगैरे म्हटलं चला वरच्यावर करून घेईन. कारण ना वरच्यावर जरी असं झाड, लोट वगैरे किंवा जाळ्या वगैरे काढल्या, कुठे काही पूसपास केली ना, तरी घरामध्ये एकदम छान फ्रेश वाटतं. आणि असं धूळ वगैरे किंवा काय जमा झालेलं असेल ना घरामध्ये, तर अजिबात फ्रेश नाही वाटत. असं एकदम उदास-उदास असल्यासारखं काहीतरी वाटतं मला घरात. त्याच्यामुळेच मी आज ठरवलं होतं, की काही झालं तरी आज क्लीनिंग करून घेईन थोडीफार. आणि माझ्या या सोफ्याच्या वॉलचा जो कलर आहे ना, याच्यावरती तर थोडाफार जरी धुळीचा हात लागला किंवा काही पण लागलं ना, तरी ते लगेचच उठून दिसतंय. आणि मला असं वाटतं, की हा कलरच असा आहे ना, की ह्याच्यावरती थोडीशी जरी अशी धूळ वगैरे जरी दिसली ना आणि एका साइडने जर बघितलं ना, तर ती लगेचच अशी दिसून येते किंवा कशाचा हात वगैरे लागलेला असेल, तेलकट वगैरे, तर तो सुद्धा दिसून येतोय. आणि स्मित तर इथेच बसलेला असतो. मग त्याचे कुठे हात लागतात किंवा आपले लागतात. तर म्हटलं चला ही वॉल सुद्धा पुसून घेईल. कारण ते समोरच आपल्याला बघायला सुद्धा छान नाही वाटत. कारण सोफ्याची वॉल अशी असते ना, की तिथे पटकन नजर जाते किंवा टीव्ही युनिट असेल, तिथे सुद्धा पटकन नजर जाते. म्हणूनच मी ही वॉल सुद्धा तिथे छान क्लीन करून घेतली होती. आता क्लीन करायच्या आधी तुम्ही बघितलं असेल, थोडंफार तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, तर असे हात वगैरे लागले होते थोडे धुळीचे किंवा काय. तर पुसल्याच्या नंतर ना एकदम क्लीन होतो हा कलर. म्हणजे आपण फक्त कॉलिन किंवा एकदम पावडरचं पाणी वगैरे करून जरी ही वॉल पुसली ना, तरी एकदम चक्काचक अशी वॉल निघते ही. तीच वॉल असं नाही, पण घरामध्ये मी कलरच असा दिलाय ना, की पुसला तरी तो एकदम चकाचक दिसतोय. आता एवढं सगळं घर पुसणं काही पॉसिबल नाहीये बरं का. पण म्हणजे पुसायचं ठरवलं तर पुसू शकतो आपण. पण एवढ्या सगळ्या भिंती पुसणं म्हणजे माझ्याच्याने तरी ते पॉसिबल नाहीये. तर चला सो आता इथे ना मी भरपूर दिवसाने हा मॉप यूज करायला काढला होता. तर आता तुम्हाला खरं सांगू का मला मॉपने ना लादी पुसलेली अजिबात म्हणजे अजिबात नाही आवडत. कारण आपण कितीही जोर लावून पुसा किंवा काहीही पुसा पण ते कुठेतरी असं वाटतं ना, की नाही हाताने पुसल्याशिवाय मन समाधान नाही होत. असं वाटत नाही, की आपण लादी पुसली असं. एकदम असं चकाचक नाही वाटत. पण आज मला ना वाकून लादी पुसायचा खूपच कंटाळा आला होता. म्हणून मी हा मॉप काढला होता. म्हटलं चला आज यानेच छान क्लीन करून घेईन. आपण कितीही अशा वस्तू घेतल्या ना, तरीही हाताने केलेल्या कामाची सर ह्या वस्तूंना नाही आहेत बरं का, खरंच. मला तरी नाही आवडत मॉपने लादी पुसायला, पण कधी-कधी कोणी पाहुणे आले किंवा आपल्याला वाकून वगैरे लादी पुसायला कम्फर्टेबल नाही वाटत, मग त्यावेळी मी मॉप यूज करते. आता तुम्ही बघत असाल तर माझ्या घरामध्ये काही मेड वगैरे काहीच नाहीये. मेड होती जेव्हा मी माझं केकचं शॉप वगैरे होतं, तेव्हा मी मेड थोडाफार दिवस ठेवलं होतं. पण त्याच्यानंतर मग मी माझीच कामं स्वतःच्या स्वतः करत होते आणि मला आत्ताही ती माझी स्वतःची स्वतः कामं केलेली आवडतात. मला दुसरं कोणीही कामं केलेली नाही आवडत. जोपर्यंत मी एखादी गोष्ट स्वतःच्या हाताने नाही करत ना, तोपर्यंत मला असं वाटत नाही की ती क्लीन झालीये. भले समोरच्याला वाटू नये वाटू, पण मला तरी वाटत नाही की ती क्लीन झालीये. आता माझ्यापेक्षा पण अशी काही लोकं असतात, ज्यांना माझंही काम क्लीन नसेल वाटत. पण तरी पण स्वतःचं काम स्वतःला क्लीनच वाटतं. काय वाटतं तुम्हाला यावर मला कमेंट करून सांगा. तर आता हा जो डायनिंग टेबल आहे ना, हे मी डेलीच्या डेली म्हणजे अशा चेअर वगैरे बाजूला काढून मग पुसत असते. कारण आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, की माझ्या घरामध्ये पेट असल्यामुळे मला हायजीन सुद्धा तेवढंच मेंटेन ठेवावं लागतं. कारण घरामध्ये लहान मुलं किंवा आपण स्वतः सुद्धा राहतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे मला जास्त लक्ष द्यावं लागतं. जेवण-खावण त्यापेक्षा मला जास्त वेळ हा साफ जातो माझा. अर्धा दिवस जवळ माझा साफ-सफाईमध्येच जातो. कारण ना मला असं वाटतं, की प्राणी घरामध्ये पाळणं ही काही चुकीची गोष्ट नाहीये किंवा असं काही नाहीये, की खूप घाण वगैरे होते. घाण होते,
पण तोपर्यंत जोपर्यंत आपण ती रोजच्या रोज क्लीन नाही करत तोपर्यंतच. जर आपण रोजच्या रोज छान क्लीनिंग वगैरे ठेवली ना, रोज मेंटेन ठेवलं आपलं घर छान मस्तपैकी, तर मला असं वाटतं की काही घाण वगैरे होत नाही. तर चला शेवटी काही गोष्टी आपल्यावरती डिपेंड असतात. आपण त्या कशा मॅनेज करतो, कशा नाही. आता पाणी तर आलं होतं, पण पाणी इतकं स्लो होतं ना, की मला घरातल्या ज्या तिन्ही टाक्या ज्या खाली झाल्या होत्या ना, त्या टाक्या भरायलाच खूप वेळ लागला आणि जेव्हा मी प्यायचं पाणी भरायला गेले, तेव्हा मात्र पाणी गेलेलं होतं. त्याच्यामुळे ना मला आजही प्यायचं पाणी काही भरायला मिळालं नाही. आणि मला स्वतःला ते बिसलरीचे बाटले वगैरे जे आपल्याला मिळतात ना पाण्याचे, ते मला आवडत नाही प्यायला. त्याची टेस्ट एकदमच वेगळी लागते. आता का माहिती नाही मला, की म्हणजे मलाच लागतं, की असं बाकीच्यांना पण होतं, पण मला अजिबातच ते पाणी जमत नाही. लगेचच असा घसा वगैरे पकडतो. आणि हे प्युरिफायरमध्ये पाणी भरायला ना भरपूर वेळ जातो. जेव्हा पाणी गढूळ वगैरे असतं, तेव्हा मात्र प्युरिफायर भरायला भरपूर वेळ जातो आणि मग म्हणून मी असा विचार केला, की नंतर मी भरेन आरामात प्यायचं पाणी. पण मी बाकीची सगळी कामं उरकेपर्यंत पाणीच गेलं होतं. तर चला असो, आजही आम्हाला पुन्हा पाणी मिळणार आहे की नाही मला माहिती नाही. तर आता मी तुम्हाला म्हणाले ना मगाशी, की माझं थोडंफार विंडोचं वगैरे जे काय आहे ना, तर ते काम मला करून घ्यायचं होतं आणि त्यासाठीच इथे मेजरमेंट वगैरे घ्यायला ते आले होते, की कसं करायचं, काय करायचं. तसं तर किचनमध्ये ना माझा दुसराच प्लॅन होता काहीतरी वेगळं करण्याचा, पण तो प्लॅन आमचा काही सक्सेस झालेला नाहीये. म्हणून आता ह्या सध्या ह्या विंडोवरतीच मी भागवलेलं आहे आणि त्याचंच इथे मेजरमेंट घ्यायचं चाललं होतं. आप कर सकते हो ना वो तो कर सकता हूँ मैं। लेकिन वो ये लगाने के लिए उसको पड़ेगा वो मुझे पूछा तो पेड़ का तसंच नाही सर पूरा ही कर देते हैं। कैसे इधर इधर फिक्स करना पड़ेगा इधर से आने जाने को मिलेगा अच्छा फिक्स रहेगा क्या हाँ फिक्स रहेगा आता माझ्या घरामध्ये ना तुम्ही पाहिलंच असेल, की थोडेफार काही ना काही चेंजेस होत राहतात मधून-मधून. कारण ना मला माझ्या घरामध्ये थोडेफार चेंजेस करायला आवडतात काही-काही दिवसांनी. असं नाही की आपल्याकडे पैसे आहेत म्हणून कुठेतरी खर्च करायचं असं काही नाही. पण घरामध्ये ना काही गोष्टी अशा असतात, की त्या वेळोवेळी थोड्याफार चेंज केल्या पाहिजेत. वेळेनुसार त्या चेंज झाल्या पाहिजेत. आता ही जी किचनची विंडो दिसतीये ना तुम्हाला, तर मला ती पुढे एक्सटेंड करून घ्यायची होती. कारण मला तिथे फ्रीज ठेवायचं असं माझं चाललं होतं किचनच्या विंडोमध्ये आणि माझी जी छोटीशी गॅलरी तुम्हाला दिसतीये माझ्या किचनमध्ये, तर ती गॅलरी मी आतमध्ये घेणार होते आणि माझी जी विंडो आहे, तर ती बाहेरच्या साइडने ठेवणार होते. पण ज्या गोष्टीसाठी मी ते करणार होते एक्सटेंड, तर माझा फ्रिजच तिथे बसत नाहीये जसा पाहिजे होता मला तसा. म्हणून मग आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि मग जे स्लायडिंगच्या ज्या खालच्या पट्ट्या असतात, ज्या ॲल्युमिनियमच्या असतात, तर त्या माझ्या खराब झाल्या होत्या. तर म्हटलं चला त्या चेंज करून घेऊया आणि हॉलच्या विंडोला सुद्धा नेट वगैरे लावून घेऊया आणि किचनला सुद्धा. नेटच्या स्लायडिंग लावल्या ना, म्हणजे आता मच्छर वगैरे येतं किंवा पावसाळ्यात काही किडे वगैरे येतात, तर त्याच्यामुळे म्हटलं चला नेट वगैरे लावून घेऊया, म्हणजे नेटचं स्लायडिंग म्हणजे काही टेन्शन नाही राहणार. आणि हे जे सिंक आहे ना, सिंकच्या खाली मला एक शेल्फ लावून घ्यायचा होता. तर मला कळत नव्हतं की तिथे मी शेल्फ लावू की नको लावू, कारण मला जागा पण तिथे तेवढी नव्हती अवेलेबल. कारण माझा जो सिंकचा पाईप आहे ना, तो आडवा आहे. धड उभा पण नाही ना, काहीच नाही. त्याच्यामुळे ना मला तिथे काही ठेवायला पण जमत नाहीये. आणि तेच आम्ही बघत होतो, की तिथे मला काही करायला जमेल का असं. शेवटी आपण बायका अशा असतो ना, की किचनमध्ये किंवा घरामध्ये कितीही जागा असली तरी ती आपल्याला कमीच पडते. 1 आर-के असला तरी तो आपल्याला कमीच पडतो किंवा आपल्याला 1 बी-एच-के दिला तरी तो आपल्याला कमीच पडणार आहे. 2 बी-एच-के असेल, 3 बी-एच-के असेल, 4 बी-एच-के असेल, बंगलो असेल, तरीही मला वाटतं तो कमीच पडणार आहे. आपल्याला कितीही जागा असली तरी ती कमीच पडते. तर तसंच माझ्याही बाबतीत आहे. मलाही थोडंफार काही गोष्टींना जागा कमी पडत होती. म्हणून म्हटलं तो शेल्फ जर मी लावला तर तिथे माझ्या थोड्याफार काही गोष्टी राहतील. पण तो पण आम्ही प्लॅन कॅन्सल केला आणि त्याच्या बदल्यात आम्ही दुसरं काहीतरी तिथे आयडिया लावली आहे. पण आता ती सध्या थोड्या दिवसाने होईल. मी तेव्हा तुम्हाला दाखवेन मी काय केलंय करणार आहे ते. तर आता एकीकडे त्यांचं काम वगैरे चालू झालं होतं म्हणून म्हटलं चला त्यांना चहा वगैरे देऊयात. कारण आपल्या घरामध्ये कोणी काम वगैरे करतंय तर त्यांना चहा-पाणी करणं वगैरे हे आपलं काम आहे. तर त्यांना चहा वगैरे करून दिला आणि मी तुम्हाला जसं म्हणाले, की मला तो शेल्फ लावून घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी तो एक माणूस पण आणला होता. पण आता मी तो शेल्फ लावायचं कॅन्सल केलं. कारण ना खर्च त्यांनी जास्त सांगितला होता. मला एकच शेल्फ लावायचा होता आणि त्याचा खर्च जास्त सांगितला होता.
त्याच्यामुळे मी विचार केला, की त्या शेल्फमध्ये जर म्हणजे त्या खर्चामध्ये जर मी अजून वेगळं काही करू शकत असेल, तर मी ते करेन आणि मग म्हणून आम्ही तो शेल्फ करणं तिथे कॅन्सल केलं. आता ज्या नेटच्या स्लायडिंग आहेत ना, तर त्या इथे आम्ही एक्स्ट्रा लावून घेतल्यात 2. कारण ना इथे म्हणजे मच्छर वगैरे जास्त येतं किंवा मग खालीच लाईटचा जो पोल वगैरे असतात ना, लाईटचे पोल, तर तो सुद्धा आहे माझ्या इथे खालीच. त्याच्यामुळे त्याचे जे किडे वगैरे असतात पावसाळ्यात, तर ते पण येतात. म्हणून म्हटलं चला हॉलला आणि किचनला दोन्हींला पण ह्या नेटच्या ज्या स्लायडिंग आहेत, तर त्या लावून घेईन. हातासरशी ही सगळी कामं होऊन जातील. जो प्लॅन ठरवलाय तो तर नाही झाला. निदान ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी तरी झाल्या ॲटलीस्ट. आता घरामध्ये तुम्हाला जो हा अंधार वगैरे दिसतोय, तर आता पण लाईट गेली होती घरातली आणि आता पावसाळ्यामध्ये तर एवढी लाईट जाते ना आमच्याकडे. उन्हाळ्यामध्ये एवढी लाईट जात नसेल, तेवढी पावसाळ्यामध्ये आमच्याकडे लाईट जाते आणि पावसाळ्यामध्ये खरंच मला कंटाळा येतो ह्या लाईटचा. आता आम्ही इन्व्हर्टर वगैरे पण लावून घेऊ शकतो, पण मला असं वाटतं की इन्व्हर्टर तेवढं वर्थ नाही वाटत मला स्वतःला, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये काही इन्व्हेस्ट वगैरे केलेलं नाहीये. आता पुढे कधी फ्युचरमध्ये मला असं वाटलं की इन्व्हर्टरची गरज पडतीये किंवा पाहिजेच, तर तेव्हा आम्ही विचार करू इन्व्हर्टर वगैरे लावायचा. आता ह्या ज्या पट्ट्या तुम्हाला ही जी स्लायडिंग दिसते ना खाली, तर ही पूर्ण माझी खराब झाली होती आणि त्याच्यावरतून ना मग ह्या ज्या विंडो आहेत, तर त्या पण पटकन लागत नव्हत्या वगैरे. तर हेच सगळं आम्हाला चेंज करून घ्यायचं होतं. आता ही जी विंडो आहे ना, ती पूर्णपणे म्हणजे दोन्ही ज्या स्लायडिंग आहेत ना, तर त्या पूर्ण काढल्या होत्या त्यांनी आणि इतकं मोकळं-मोकळं वाटत होतं ना, खरंच असं वाटत होतं की ह्या विंडो ज्या आहेत ना, तर त्या परत लावूच नाही आणि खरंच खूप मोकळं-मोकळं वाटत होतं आणि हाच आमचा प्लॅन होता की ही जी मधली चौकट तुम्हाला दिसतेय ना, तर ही चौकटच आम्ही पूर्ण काढून टाकणार होतो आणि ती जागा पूर्ण आम्ही प्लेन करून घेणार होतो आणि वॉशिंग मशीन आणि फ्रीज असं अपोझिटला दोन्ही ठेवणार होतो. पण नंतर आम्हाला कळालं म्हणजे आम्ही मेजरमेंट वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर आम्हाला समजलं की तिथे फ्रीज वगैरे व्यवस्थित राहणार नाही म्हणजे जागा थोडी कंजेस्टेड होऊन जाईल. म्हणून मग आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. तर चला असो, काही गोष्टी होतात त्या चांगल्यासाठी होतात. कारण ना माझं मग हे जे गार्डन जे छोटंसं तुम्हाला दिसतंय, तर ते छोटंसं गार्डन सुद्धा मग दिसलं नसतं किंवा मलाही तिथे काही झाडं वगैरे ठेवता आली नसती. तर मग ठीक आहे म्हटलं चला तिथे नाही जमत आहे आपल्याला करायला तर नको करूया. तर चला दिवसभर माझा ह्याच सगळ्या कामांमध्ये गेलाय. कधी-कधी काय होतं ना, पैसे देऊन सुद्धा आपल्याला आपल्या मनासारखी कामं करून घेणं मुश्किल होतं. तर तसंच माझं इथे काहीतरी चाललं होतं, की असं नाही असं वगैरे. तर चला दिवसभर त्याच्या मागे लागून किंवा बोलून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करून घेतल्या होत्या आणि छान त्यांनी स्लायडिंग वगैरे लावून दिले होते आम्हाला दोन्ही विंडोला. हॉलची विंडो माझी ही 3 स्लायडिंगची आहे, तर त्याला 2 ज्या आहेत ना, तर त्या स्लायडिंगच्या नेट आम्ही लावल्या आणि घरामध्ये भरपूर असा पसारा सुद्धा पडला होता. पण म्हटलं चला आधी हे काम जे आहे ना, ते केलंय तर ते आधी चेक करून घेईन कुठे काय आहे, काय नाही ते आणि तेच माझं चालू होतं. आता एकीकडे पसारा उरकायला घेईल म्हटलं आणि तितक्यात पुन्हा एकदा लाईट गेली होती. पाऊस पडो ना पडो, पण लाईट तर नक्की जाणार. हे कोणाकोणाकडे होतं मला कमेंट करून नक्की सांगा. थोडा जरी पाऊस पडला किंवा थोडंसं वातावरण जरी पावसाचं झालं ना, तरी हे लोकं लगेचच लाईट घालवतात. काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही ह्या गोष्टीचा. तर चला असो आता घरामध्ये बराच असा पसारा पडला होता आणि मला खरंच इतकं थकल्यासारखं झालेलं ना, की असं वाटत होतं आता काहीच करू नये. दिवसभरात काम तर असं काही जास्तीचं केलं नव्हतं मी, तुम्ही पाहिलंच. दिवसभराचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलंय. फक्त दुपारी जेवणाचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर नाही केलेलं. बाकी सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्यात, काय झाल्यात, काय नाही ते. पण कधी-कधी काय होतं ना, घरामध्ये कामं वगैरे चालू असतील ना, तर त्या सगळ्यामध्ये ना आपल्याला सुद्धा इतका थकवा येऊन जातो ना, की असं वाटतं की ही सगळी कामं आपणच केली आहेत जणू. तर चला कसंबसं मी घर वगैरे आवरलं होतं आणि हे जे तुम्हाला मनी प्लांट वगैरे दिसतायत ना, आता माझ्या घरामधले जेवढे पण काही मनी प्लांट्स आहेत, त्यातले बरेच असे मनी प्लांट मी आता काढून देणार आहे. मला आता अक्षरशः कंटाळा आलाय ह्या मनी प्लांटचा.
पण आता ही छोटी-छोटी जी रोपं आहेत मनी प्लांटची मी तयार केलेली, तर ती तेवढीच मी ठेवणार आहे. बाकी जेवढ्या पण काही वेली वगैरे दिसतायत तुम्हाला मनी प्लांटच्या आता सध्या माझ्या घरामध्ये, तर त्या सगळ्या मी काही दिवसांनी काढून टाकणार आहे. हे पण मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन आणि नवीन-नवीन झाडं सुद्धा आणणार आहे. ती पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर चला आता आज रात्री अहो तर नव्हते जेवणासाठी, आम्ही दोघीच होतो त्याच्यामुळे ना आणि मला कंटाळा सुद्धा आला होता जेवण बनवायचा आणि त्याच्यामुळेच आम्ही छान असा बाहेरून पिझ्झा ऑर्डर केला होता दोघांसाठी आणि तोच इथे मूव्ही बघत-बघत आमचं चाललं होतं एन्जॉय करायचं. तर चला इथून पुढे माझ्या घरामध्ये काही दिवस का होईना, थोडेफार चेंजेस तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि ते काय आहेत छोटे-मोठे चेंजेस मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आय होप तुम्हाला ते आवडतील सुद्धा. तर चला अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हालाही छोट्या-छोट्या अशा आयडिया येत राहतील माझ्या ब्लॉग्समधून आणि आपल्याला असं एकमेकांचं बघून आपल्याला कळतं की आपल्या घरामध्ये काय चेंजेस करायला पाहिजे, काही नाही. मला सुद्धा अशाच गोष्टी कळतात. तर चला अशाच गोष्टी मी तुमच्यासोबत छान-छान इंटरेस्टिंग अशा शेअर करत राहीन. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर एक लाईक, शेअर आणि कमेंट मात्र नक्की करा. चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय.